स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 14 ते सोमवार दिनांक 18 डिसेंबर या कालावधीत शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन तासगाव दत्त मंदिर मैदानावर करण्यात आले आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश खराडे यांनी दिली। 1.5 टन वजनाचा घोडा आणि 1.5 टन वजनाचा रेडा हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे। गेल्या वर्षीच्या सफल आयोजनानंतर 10व्या वर्षी सदर प्रदर्शन गुरुवारी 14 डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे, तर शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉग शो होणार आहे, तर शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी पशु प्रदर्शन होणार आहे। फोड्या माळ्यावर शेती फुलवायची किमया येथील शेतकऱ्यांमध्ये आहे, मात्र जगाच्या बाजारपेठेत काय सुरू आहे हे शेतकऱ्यांपर्यंत समजलं पाहिजे। काय पिकवलं पाहिजे, जगाला कशाची गरज आहे यांची सर्व माहिती शेतकऱ्यांना शिवारामध्ये पाहायला मिळणार आहे। तासगावची द्राक्षे व बैदाणा जगाच्या बाजारपेठेत दिसतात, मात्र त्यास तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठीच शिवाराचे आयोजन केले आहे। यावेळी समुद्रातून नव्हे तर शेतीतूनही मोती पिकवता येतात यांचे प्रात्यक्षिके शिवारामध्ये पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनात देशी विदेशी डॉग शो, पशुपक्षी प्रदर्शन, द्राक्ष बेदाणा प्रदर्शन, तांदूळ महोत्सव, शेतकरी बाजार, कडधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात लहान मुलांना खेळण्यासाठी अम्युजमेंट पार्कची व्यवस्था केली आहे, तसेच जादूचे प्रयोगही दाखवण्यात येणार। प्रदर्शनासाठी होम स्ट्रक्चर असून वनिता ॲग्रो, आयडियल ॲग्रो, एलंटा ॲग्रो, GR ॲग्रो, धनिकीर्ती ॲग्रो, आर्बिट ॲग्रो, USK ॲग्रो, सायन्सेस आदींसह नामवंत कंपन्यांसह अवजारे, बियाणे, खते, ट्रॅक्टरसह 250हून अधिक स्टॉल असणार आहेत। तरी या प्रदर्शनाचा सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे। राज्यात कोणत्याही कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी मोफत सुविधा असत नाही, मात्र शिवार कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या विक्रीसाठीच्या मालासाठी मोफत सुविधा दिली आहे। भाजीपाला, फळे, धान्य इत्यादींच्या विक्रीसाठी व्यवस्था केली आहे। ग्राहक व शेतकरी यांचा थेट संबंध व्हावा यासाठी हा बाजार भरवला आहे। यांचा लाभ डाळिंब व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगण्यात आले आहे।